मित्रांनो, आज आपण जाणार आहे सेंट स्टीफन्स ग्रीनला। तुम्हाला आता माहितीच माझा यूट्यूबला चॅनल आहे सायराज मानकर करून। बरेच दिवस आपण ॲक्टिव्ह नव्हतो चॅनलवर, पण आपण आजपासून रेग्युलर ॲक्टिव्ह असणार आहे। आठवड्यातून वीकली वन्स एखादी तरी व्हिडिओ 100% पडणार। तर आज आपण सुट्टी आहे तर सेंट स्टीफन्स ग्रीन गार्डनला जाणार आहे। म्हणजे पार्क आहे, ते मस्त असतं, तिथे बघण्यासारखं आहे, थोडंसं लेक बीक आहे नाही का। तुम्हाला दाखवणार होईल तेवढं 100% एका ह्या वर्षात मला आयर्लंडमधलं बऱ्यापैकी स्पॉट्स दाखवणार नाही का। तर जाऊ आपण तिकडे आता, तुम्हाला तिकडे गेल्यावरच आता डायरेक्ट कनेक्ट होऊ। मित्रांनो, तर आता आपण आलो इथे सेंट स्टीफन्स ग्रीन पार्कला। तर इथून म्हणजे हे त्याचं एंट्रन्स गेट आहे, लोवास आहे। पण आपण इथून नाही जाणार, गर्दी असते, आपल्याला गर्दीत राहायची सवय नाही का। आपण दुसऱ्या मार्गे जाऊ, जरा कमी गर्दी असते, थोडंसं रिलॅक्स असतं बसाय उठायला नाही का। आपण जाऊ तिथून। तर आपण आता इथून जाणार आहे, मला दाखवतो मी। मोठं पार्क आहे तसं आहे, पण असतात बरीच पब्लिक असते इथे। आज जरा ऊन आहे त्यामुळे येतात सगळे उन्हात बसायला नाही का। छान आहे, पण इथलं क्लायमेट वगैरे खूप मस्त असतं बघण्यासारखं। पोरी बिरी खतरनाक असतात, ते आपण खरं बोलतो, तुम्हाला तर माहितीच, त्यामुळे काही विषय नाही। दाखवतो तुम्हाला थोडा मागचा परिसर। छोट्या छोट्या क्लिप्स पण टाकणार आहे आपण, की म्हणजे आता डायरेक्ट सगळा ब्लॉग चालत करायचं म्हणल्यावर तो होणार अर्धा एक तासाचा। मोठं पार्क आहे, आपण छोट्या छोट्या क्लिप्स टाकणार आहेत त्यात, की जेणेकरून तुम्हाला सगळं पार्क एक छोट्या नॉर्मल व्हिडिओ 5-10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कवर झालं पाहिजे नाही का। तुमचं जे काय म्हणणं असेल ना पब्लिक, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा, आपण ती कमेंटला रिप्लाय 100% देणार। आणि कधी मी कॉलेजमध्ये ब्रेक बिक असला ना, तर मी तिथे येऊन बसतो बघा। ही मुलगी बसली आहे ना, तिथं बसतो मी, येऊन एकटाच बसतो, काय करायचं आहे नाही का। हाचिको नावाचं जी पिक्चर आहे ना, त्यातलं एक कुत्रं आहे, म्हणजे ते ब्रीड आहे, ते कुत्रं नाही आहे, ते तर वारलं, ठीक आहे, पण काय विषय नाही। खूप इथे कपल्स येऊन बसतात, मस्त जागा आहे खरंच, सिरियसली ठीक आहे। मला दाखवतो, ते लेक पण आहे, बदकं बितकं असतात नाही का, मेडिटेशन करतात, काय वॉकला येतात, रनिंगला येतात। आणि इथं ऊन वर्षातून 60 दिवसच पडतं, म्हणजे 365 दिवसांपैकी आहे ना, फक्त 60 दिवसच प्रॉपर ऊन असतं। त्यामुळे ज्या दिवशी ऊन पडेल ना, त्या दिवशी घरातून सगळी बाहेर पडतात आणि येऊन इथं असे बसतात। बऱ्यापैकी बघून इथे आपण फिरलोय, शॉर्ट्स बीट्स काढलेत होतील तेवढे छोटे छोटे नाही का। तर पार्क खूप खरंच मोठं आहे, आता ना सगळीकडे फिरलो, 5-6 किलोमीटर तर वॉकिंगच झालं माझं नाही का। जरी तुम्हाला
बऱ्यापैकी होईल तेवढं मला कवर करता आलं. चांगले चांगले शॉट्स होते. गर्दी होती आज बरीच, कारण सनी वेदर आहे त्यामुळे सगळेजण येतात लहान पोरांना वगैरे घेऊन फिरण्यासाठी, नाही का. चालते आता मी पण घरी चाललोय रूमला. कळवतो तुम्हाला. इथून लोवा स्टेशन बाहेरच आहे, पण आपल्याला बस थ्रू जायचं आहे, कारण आपल्या तिथे डायरेक्ट घराच्या समोरच बस थांबते. त्यामुळे चालते, कळवतो तुम्हाला. बाय. आता आपण सिटीमध्ये त्या पार्कमधून निघालेलो. इथे तुम्ही बघू शकता सेंट स्टीफन्स ग्रीन शॉपिंग सेंटर आहे. आपण शॉपिंग सेंटर पण करू सगळे 2-4 मोठे शॉपिंग सेंटर आहेत. तर तिथे पण जाऊ आपण. सिटीमध्ये पण तुम्हाला एक दिवस सगळे दुकानं वगैरे दाखवून चांगलं असतं. म्हणजे मोठे ब्रँडची दुकानं आहेत, नाही का. पण ते एकाच ब्लॉगमध्ये नाही कव्हर करणार आपण. तुम्हाला सगळं दाखवणार मित्रांनो. काय काळजी करायची नाही. तुम्हाला आयर्लंडमधलं सगळं दाखवणार भाऊ. फक्त तुम्ही साथ द्या. आणि तुमचे काही पण प्रश्न असतील, म्हणजे काय पण तुम्हाला विचारायचं असेल, तिकडं जायचं असेल तिकडं जायचं असेल, तर ते पण मला कमेंटमध्ये सांगत जावा. मी तिकडे जाणार तुमच्यासाठी. काय विषय नाही. आता आपण थोडं आपण ब्लॉगमध्ये आधी कटबीट करतो, कारण आवाज बाहेरचा खूप येतो वगैरे, नाही का. तर मी जसं थोडा आवाज हे होत असेल ना, तर मी तो कट करून परत तिथूनच व्हिडिओ चालू करायचा प्रयत्न करतो, की म्हणजे ज्या हिशोबाने तुम्हाला म्हणजे सगळं सांगता वगैरे येईल, असं वगैरे, नाही का. आता आपण थोडं जाणार आहे कॉलेजमध्ये. थोडं एक काम आहे, म्हणजे काम झालं की घरी जाणार आहे. छोटंसं काम होतं कॉलेजमध्ये, ते झालं आहे कंप्लीट. आता आपण चाललो आहे घरीच. तर इथून एक 1/2 an hour 45 minutes लागतात. आता एक 10 मिनिटामध्ये बस आहे. तर इथून बस पकडून डायरेक्ट घराच्या तिथेच उतरते. मग तुम्हाला सांगू तसं, नाही का. कुठे काय दुसरा प्लॅन झाला जायचं आज दिवसभरात, तर ओके चलो. घरी पार्कमधून डायरेक्ट घरी चालो. पार्क खूप मोठं होतं, बरंच एक 5-6 किलोमीटर वॉकिंग झालं, नाही का. फुल ट्रेन आउट झालं. आता आपण जाऊ घरी, थोडा आराम वगैरे करू. थोडीशी बाकीची कामं आहेत. आपण परत सुट्टी असली की जाऊ हाऊतला, नाही तर ब्रेला वगैरे जाऊ. ते जरा चांगला स्पॉट आहे, पण सनी वेदर पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. कारण इथे आबाळ म्हणलं ना की डोकं फिरतं. पण आपण जाऊ, काय विषय नाही. तुम्ही काय काळजी करायची नाही. तुमचं भाऊ तुम्हाला सगळं दाखवणार. आणि जरी तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण तिथे पण जाऊ 100%. काय विषय नाही. थोडासा बाहेरचा आवाज वगैरे येतो. ऑडिओ क्वालिटी म्हणजे माईक नाही आपल्याकडे. आपण लवकरच सगळे ॲसेसरीज घेऊ ज्या ब्लॉगिंगसाठी वगैरे लागतात, नाही का. काय विषय नाही. तर थोडेसे एक 2-4 व्हिडिओ थोडेसे येतील. अशानंतर आपण सगळं प्रॉपर ब्लॉगिंग करू. थोडंसं कॅमेरा पकडायचं पण थोडंसं हे होतं आपल्याला, म्हणजे नवीन नाही का. फर्स्टच व्हिडिओ आहे, तर फर्स्ट टाईम केली की त्रास होतो. तर तसं आहे सगळा विषय. तर विषय नाही, आपण करू सगळं हळूहळू होईल तसं डेव्हलप करू स्वतःला. ब्लॉगिंग डेव्हलप करू आणि व्हिडिओ क्वालिटी, ऑडिओ क्वालिटी सगळं डेव्हलप करू. तुम्ही साथ द्या फक्त, बाकी जीवनात काहीच नको, नाही का. तर चालते मंडळी, भेटू नेक्स्ट ब्लॉग.